संकष्टी नागरी सहकारी पतसंस्था पनवेल मर्यादित संस्थेने आपली 15वी शाखा कळंबोली रोडपाली येथे सुरू केली आहे। माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते या संस्थेचे उद्घाटन करण्यात आले। या पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांना रोजगारासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे। तसेच संस्थेला माजी आमदार बाळाराम पाटील यांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायक खापरे, संचालक चंद्रकांत राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी त्यांनी महिलांना कशा प्रकारे स्वयंरोजगारासाठी पतपेढी मदत करेल याबद्दल माहिती दिली। नमस्कार, मी संकष्टी नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई। आमची ही संस्था 2022 पासून आम्ही चालू केली। आमच्या संस्थेचे अध्यक्ष विनायकजी खापरे साहेब आहेत। आम्ही वर्गमित्र आहोत आणि काहीतरी एक इतर लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, तर त्या दृष्टिकोनातून ही संस्था आम्ही चालू करण्याचा प्रयत्न केला। काय करायचं तर मग सुचत नव्हतं, तर मग असं आलं की गरीब गोरगरजी महिला असतात, विधवा महिला असतात, त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना काही सक्षमगिरी करण्यासाठी काही साधन नसतं। आम्ही सगळी जरी गोष्टी असेल तरी पैसा महत्त्वाचा असतो। मग आम्ही ठरवलं की फक्त बचत गट हे महिलांच्या माध्यमातून आपण त्यांना त्यांच्या माध्यमातून आम्ही पैसे पुरवायचे आम्ही निर्णय घेतला। मग 5 ते 6 लोकांचा आम्ही बचत गट करतो आणि आमची एक सारथी फायनान्स म्हणून आहे, ती जाऊन त्या महिलांची पूर्ण माहिती देते। त्या माहितीच्या अधिकार म्हणजे आधारावर योग्य महिला आम्ही त्यांना निवडतो आणि त्यांना आम्ही 40,000 प्रत्येक महिलेला आम्ही 40,000 हे देतो, कर्ज वाटप करतो। आणि हप्ताही त्याचा कमी आहे, 2200 रुपये हप्ता आहे की त्यांना परतफेड करता येते। आणि महिला सक्षमीकरण हाही आमचं धोरण आहे। आतापर्यंत आम्ही 5,000 महिलांना आम्ही कर्ज वाटप केलं आहे आणि त्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आम्ही पुढे वाटचाली करतो आहे। म्हणून या जे कर्ज वाटप आम्ही जे महिलांसाठी करतो सक्षमीकरणासाठी, या सगळ्या महिलांना मला आवाहन करायचं आहे की या संस्थेच्या माध्यमातून तुमची एक चांगली उभारी होऊ शकता आणि याचा तुम्ही लाभ घ्या, अशी मी प्रत्येक महिलेला विनंती करेन। नमस्कार, आज आपण संकष्टी नागरी सहकारी पतसंस्थेच्या रोडपाली कळंबोलीमध्ये 15व्या शाखेचं उद्घाटन आज संपन्न झाला। ह्या संस्थेचं कामकाज 2000 पासून सुरू आहे, पण मूळ कार्याला सुरुवात जी झाली ती 2022 पासून चिपळूण रत्नागिरीतील चिपळूण शहरामधून दुसऱ्या शाखेचं सुरुवात झाली आणि 2022 पासून ते आता 2024 पर्यंत 14 शाखा आपण पूर्ण ओपन केल्या आणि 15व्या शाखेचं रोडपालीमध्ये आपण उद्घाटन केलेलं आहे। या संस्थेचा जो मानस आहे की जास्तीत जास्त महिला बचत गटांपर्यंत पोहोचणं आणि त्यांना प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांना पतपुरवठा करणं हा संकल्प ठेवून या संस्थेने 2024 पर्यंत साधारणतः 5,000 महिलांना कर्ज पुरवठा केलेला आहे। आणि ह्या माध्यमातून आपण जे सहकाराचा जो उद्देश आहे की घरोघरी जाऊन प्रत्येक फॅमिलीला अर्थसहाय्य करणं, त्यांच्या अडीअडचणीला संस्थेच्या माध्यमातून उभारी देणं, हे काम मोठ्या प्रमाणात केलं आहे। या संस्थेला जे संचालक लाभलेले आहेत हे सर्व सहकारातील आणि फायनान्स क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आहेत आणि त्याचबरोबर या संस्थेच्या उभारीला योगदान जे मिळालं ते संस्थेच्या सर्व कर्मचारी वर्गाचं। या संस्थेच्या माध्यमातून पण महिला बचत गटांना कर्ज पुरवठा करतो। ह्याचं जे संकल्पना आहे ही अशी आहे की 4 ते 5 महिला ह्या एकमेकीला ओळखणाऱ्या, स्वतः म्हणजे विवाहित असणाऱ्या, स्वतःचं घर असणाऱ्या अशा महिलेला प्रत्येकीला 40,000 प्रमाणे आपण कर्ज पुरवठा करतो। ह्या 40,000चा जो EMI हा 2200 रुपये येतोय आणि हा 24 महिन्याच्या कालावधीसाठी कर्ज दिलं जात आहे। कर्जाचा जो हप्ता आहे हा त्यांच्या घरामध्ये जाऊन आपला जो कर्मचारी आहे संकष्टीचा तो कलेक्ट करत असतो। ह्या महिलांना संस्थेमध्ये फक्त कर्ज वितरणासाठी कर्ज घेण्यासाठी यावं लागतंय। त्याच्या पुढील जे 24 हप्ते ही त्यांना जी सेवा ही त्यांच्या घरपोच दिली जाते, त्यामुळे त्यांना ह्या संस्थेच्या माध्यमातून खूप आर्थिक सहाय्य दिलं जातं। त्याचबरोबर ह्या संस्थेमध्ये ज्या ठेवी स्वरूपामध्ये वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत, ह्याच्यामध्ये
पेन्शन ठेव योजना आहे. ह्या पेन्शन ठेव योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला त्याचं व्याज हे त्यांच्या बँक खात्याला जमा केलं जातं. त्याचबरोबर मुदत ठेव आहे. मुदत ठेव ही 1 वर्षासाठी आपण 10% व्याजदर देतोय. या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक असतील आणि ज्यांना उत्पन्नाच्या साधनासाठी ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून करायचं असेल तर मुदत ठेवीमध्ये चांगल्या पद्धतीने रक्कम जमा करू शकतात आणि त्याचा मोबदला मिळवू शकतात. तर या संकष्टी नागरिक सहकारी पतसंस्थेच्या संचालक आणि कर्मचारी यांच्या वतीने आपण रोडपाली आणि इतर आपल्या शाखांमधून जास्तीत जास्त महिलांनी या संस्थेमध्ये येऊन आर्थिक सहाय्य त्याचबरोबर डिपॉझिटच्या स्वरूपामध्ये सर्व सेवांचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. राऊत मी विधिवत या पतसंस्थेचं 15व्या शाखेचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. हे जाहीर करत असताना खरं तर या कार्यक्रमाला निलेश लंकेसाहेब उपस्थित राहणार होते, पण त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ते पोहोचू शकले नाहीत. पण दिवसभरात ते या ठिकाणी येऊन भेट देऊन जाणार आहेत. त्यांच्या वतीनं हे उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. संकष्टी असं सात्विक नाव या पतसंस्थेला आहे. एकंदर आपण बघितलं 2002-1 मधली संस्था आहे, पण 22 ते 24 या कालखंडामध्ये आपण जवळजवळ 10-12 शाखांचं उद्घाटन केलेलं आहे. आणि हा स्पीड निश्चितपणानं अतिशय चांगला जबरदस्त आहे. आपण हा स्पीड कायम राखावा अशा पद्धतीच्या सदिच्छा आम्हा साऱ्यांच्याच वतीनं आपल्याला व्यक्त करतो. आपण चर्चेदरम्यान माहिती मिळाली की चिपळूण बेस काही मंडळी आहात आणि चिपळूणमध्ये सहकाराचं अतिशय चांगलं वातावरण त्या ठिकाणी मी अनुभवलं. अनेक कार्यक्रमांना देखील त्या विभागाचा आमदार या नात्यानं उपस्थित राहता आलं. अतिशय सुसंस्कृत अशी मंडळी चिपळूणातल्या राजकीय क्षेत्रामध्ये राहतात. पलीकडचं खेड आणि चिपळूणची तुलना केली तर चिपळूण हे खूप मैलोगंटी पुढं